नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. इचलकरंजीत 7 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड. गुन्हे शोध पथकाची कौतुकास्पद कामगिरी. एकास अटक. इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने प्रभावी कारवाई करत मोटारसायकल चोरीचे तब्बल 7 गुन्हे उघडकीस आणले असून सुमारे 1,59,000 रुपये किमतीच्या 7 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या प्रकरणी संतोष मारुती फासे वय 33 राहणार जवाहरनगर इचलकरंजी याला अटक करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी वीकली मार्केट इचलकरंजी येथून महेश अशोक जाधव यांची HF डिलक्स मोटारसायकल चोरीस गेली होती. या प्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सांगली नाका परिसरात सापळा रचून संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान आरोपीने सदर मोटारसायकलसह मागील 2 वर्षात इचलकरंजी व कोल्हापूर परिसरातून आणखी 6 मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार एकूण 7 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली असून या कामगिरीबद्दल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आज इचलकरंजी पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक DB पथक आणि इतर अधिकारी यांनी इचलकरंजी पोलीस ठाणे या व्यतिरिक्त शिवाजीनगर पोलीस ठाणे, गांधीनगर पोलीस ठाणे, जुना राजवाडा पोलीस स्टेशन या अंतर्गत ज्या 7 चोरीला गेलेल्या मोटरसायकल होत्या त्या आरोपीकडून रिकवर केलेल्या आहेत. सदर गुन्ह्यातील आरोपी याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. 7 मोटरसायकल आत्तापर्यंत रिकवर झालेले आहेत. DB पथकाने अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी सदर आरोपी संतोष मारुती फासे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 7 चोरीला गेलेल्या मोटरसायकल रिकवर केलेल्या आहेत.